जिल्हाधिकारी आणि महापौर साहेब, आपलं पक्ष नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन, उपमहापौर, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करण्यात, शहराचे अध्यक्ष महापौर, उपमहापौर, सभागृहाचा माझं भाषण या ठिकाणी बोलत आहे. खरं तर गेल्या 4 वर्ष सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक म्हणून नव्हतो. या ठिकाणी प्रशासक होते आणि 4 वर्षाच्या नंतर पुन्हा नव्यानं हे सभागृह या ठिकाणी बजेटसाठी या ठिकाणी एकत्र आलेलं आहे. या वर्षीचा बजेट अतिशय चांगल्या पद्धतीनं महापौर, पक्ष नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन, उपमहापौर, अध्यक्ष या सगळ्याच्या संमतीनं हा बजेट तयार झाला. जवळपास 1445 कोटी रुपयाचा हा बजेट या ठिकाणी आपण सादर केला आणि हा बजेट सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने चालना देणार. खरंच या ठिकाणी या 45 नाही, 49, 1449, 45 नाही, 1449. हो, माझ्याकडे आकडा आला होता म्हणून म्हणलं. ठीक आहे, असू द्या. ठीक आहे, दुरुस्ती करून प्रोसिडिंग मध्ये सुद्धा दुरुस्ती. ओके. खरं तर अभिनंदन यासाठी करणार आहे मी, महापौर साहेब, सोलापूर शहराच्या अस्मितेचा असलेला सध्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे. आपल्या डॉक्टर आंबेडकरांचा जो पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या पाठीमागं संविधान भवन निर्माण करण्यासाठी आपण गेल्या 2021 मध्ये त्यासाठी ठराव पारित केलेला होता आणि त्या ठरावाला अनुसरून या ठिकाणी आज 1 एकर जागा संविधान निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेला मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संविधान भवनामध्ये निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सोलापूर शहराच्या प्रत्येक तरुणाला याचा फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं केंद्र होणार आहे, कॉन्फरन्स हॉल होणार आहे, सुसज्ज अशी लायब्ररी त्या ठिकाणी होणार आहे, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि यासाठी हे संविधान भवन निर्माण होणार आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावरील अनेक आठवणी या ठिकाणी आपण जतन करणार. अशा पद्धतीचं नियोजन या संविधान निर्माण कृती समिती जी आहे त्या कृती समितीत आहे. आणि या कृती समितीनं विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ, आमदार विजयकुमार देशमुख मालक, सुभाष बापू देशमुख, देवेंद्रदादा कोटे या सगळ्यांची भेटी घेतल्या. सगळ्याला निवेदनं दिली. या ठिकाणी संविधान भवन निर्माण होणं किती आवश्यक आहे, किती गरजेचं आहे हे महत्त्व पटवून दिलं. आणि त्यानंतर मग पटवून दिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच्यावरची कृती करून दाखवली की सोलापूर महानगरपालिकेमध्ये आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या शासनाने आणि त्या परिसरातील लोकांना माझ्या पावसाळ्यामध्ये हैराण आणि नव्यानं बांधणी करणं खूप गरजेचं होतं. आणि म्हणून आम्ही वारंवार हा प्रश्न रेटून धरला. आज या ठिकाणी आम्हाला 50 लाख रुपयाचा निधी या मशागतीसाठी मिळाला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा खूप छोटा आहे, तो म्हणजे झोनच्या संदर्भात आहे. झोनसाठी साहेब आपण रस्ते, ड्रेनेज, त्यानंतर लाईट, गटारी दुरुस्ती, त्याबरोबर मुरुम पसरवणे छोट्या छोट्या कामासाठी आपण गेल्या 5 वर्षामध्ये पाठीमागे जो निधी आपण उपलब्ध करून दिलेला होता त्या निधीमध्ये आपण वाढ केली. हे अतिशय मला आनंदाचा या ठिकाणी वाटत आहे. कारण का आम्ही स्वतः नगरसेवक म्हणून जरी या ठिकाणी आम्ही नाही पोहोचलो तरी आमचा ज्या वेळेला ते आमच्या प्रभागातील नागरिक त्या ठिकाणी जाईल, त्या समस्या, त्या अडीअडचणी ज्या वेळेला 2 अधिकाऱ्यांना सांगेल त्याला निश्चितच या निधीचा वापर त्याच्यासाठी होईल आणि या लोकांची छोटी मोठी कामं यातून पूर्ण होतील असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो. त्यामुळे आपलं पुन्हा एकदा खरं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. सगळ्याच बाबतीमध्ये अनेक विविध गोष्टी आहेत निधीच्या, त्यामध्ये आपण भरीव निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आपला आभार तर आहेच आहे. परंतु पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपलं सगळ्यांचं कौतुक करतो, सगळ्यांचा आभार मानतो की सोलापूर शहराचा हा बजेट जो आहे हे बजेट खऱ्या अर्थानं सोलापूर शहराच्या विकासाला चालना देणारा असा हा बजेट आहे. कोणी काहीही म्हणू द्या, परंतु आम्ही मात्र या बजेटचा पाठिंबा देतो, मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.